नमस्कार 104 माय एफएमचा मी आरजे सिद्धू आहे तुमच्या सोबत आणि आज वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्तानं आपल्या सोबत आपल्या देशातले आपल्या शहरातले नगरमधले एक नावाजलेलं नाव हार्ट सर्जन ते म्हणजे डॉक्टर अमित थोपटे सर जे आज आपल्यासोबतच. सर नमस्कार. नमस्ते. वेलकम टू माय एफएम स्टुडिओ. धन्यवाद. तर नमस्कार सर. सगळ्यात आधी आपल्या सगळ्या लिसनर्सना तुमच्याविषयी सांगा, तुमचा एक छोटासा इंट्रो द्या. मी डॉक्टर अमित थोपटे, मी हृदयरोग तज्ज्ञ आनंद ऋषी हॉस्पिटल येथे साधारण लास्ट 5 इयर्सपासून काम करत आहे. यामध्ये आमच्या टीमने 5,000पेक्षा जास्त ऑपरेशन्स यशस्वी केली आहेत. यामध्ये अँजिओग्राफी म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिनीतील ब्लॉकेजेस चेक करणे, अँजिओप्लास्टी म्हणजे हे रक्तवाहिन्यांमधले ब्लॉकेजेस स्प्रिंगच्या सहाय्याने काढणे, पेसमेकर इम्प्लांटेशन म्हणजे बॅटरीच्या सहाय्याने हृदयामध्ये ठोके निर्माण करणे, हृदया झडपांची ऑपरेशन्स असो किंवा लहान मुलांची छिद्र बुजवण्याची ऑपरेशन्स असो, यासाठी आनंद ऋषी हॉस्पिटल हे खूप फेमस आहे आणि गेले 20 वर्ष हे कार्यरत आहे. सुरुवात करूयात सर की स्ट्रेस आजकाल आपण बघतो की कॉर्पोरेट लाईफ म्हणा किंवा कुठलाही माणूस म्हणा, आजकालचे लहान मुलं सुद्धा स्ट्रेस घेतात विनाकारण. पण कॉर्पोरेट लाईफमध्ये सुद्धा एक वेगळा स्ट्रेस असतो. तर हा स्ट्रेस हार्ट अटॅकसाठी कसा अफेक्ट करतो आपल्याला काय सांगाल? ओके, तर याच्यामध्ये 2 प्रकारचे स्ट्रेस असतात. एक असतो तो ॲक्यूट स्ट्रेस आणि दुसरा असतो तो क्रॉनिक स्ट्रेस. बरेचदा आपण पाहिलं आहे की आपल्यामध्ये क्रॉनिक स्ट्रेस हा फार कॉमनली बघायला मिळतो. क्रॉनिक स्ट्रेसमुळे काय होतं, आपल्या शरीरामध्ये 2 हॉर्मोन्स जे जास्त प्रमाणात निर्माण होतात ते असे आहेत की कॉर्टिसॉल आणि ॲड्रेनालिन. या दोन्ही हॉर्मोन्सचं काम आहे की शरीरामध्ये हृदयाचे ठोके वाढवणे, ब्लड प्रेशर वाढवणे, नंतर शरीरातली साखर वाढवणे आणि याचा अपाय आपल्याला हा लाँग टर्मसाठी होत असतो. या ब्लड प्रेशर वाढण्यामुळे किंवा हृदयाचे ठोके वाढण्यामुळे हृदयाचा झटका किंवा पॅरालिसिस होण्याची संभावना फ्युचरमध्ये वाढते. पेसमेकर, तर हे पेसमेकर म्हणजे नक्की काय आणि त्याचा वापर कधी केव्हा कसा केला जातो? ओके, तर पेसमेकर हे छोटे बॅटरी चालवलेले उपकरण आहे. याच्यामध्ये पेसमेकरमुळे आपल्या हृदयाला जर अनियमित जर ठोके पडत असतील तर ते ठोके बाहेरून आपण कृत्रिमरित्या बॅटरीने पुरवू शकतो. ओके, हे जे डिव्हाइस आहे हे आपल्या कॉलर बॉनच्या इथे बसवले जाते आणि ते साधारण मिनिटामध्ये 60 ते 100 वेळा आपण जसं ॲडजस्ट करू तसं ते आपल्याला ठोके पुरवत राहतं. आणि आपल्याकडे ना बेसिकली एक मान्यता आहे, आई आजी सगळे सांगत असतात की जेवताना वरून मीठ टाकू नये किंवा जास्त मीठ हे नेहमी हार्मफुल ठरतं. तर खरंच मीठ एवढं डेंजरस आहे आपल्या बॉडीसाठी आणि खास करून ज्यांना हृदयरोग आहे त्यांच्यासाठी? मीठ हे ॲक्च्युली जेवणाची टेस्ट वाढवतं. त्यामुळे आपल्या भागामध्ये मी पाहिलं की बरेच जण वरतून मीठ घेणे, तसेच लोणचं पापड ज्याच्यामध्ये जास्त मीठ आहे, तसेच खारवलेले पदार्थ जे प्रिझर्व्ड फूड असतं त्याचं सेवन फार जास्त प्रमाणात होतं. पण हे अपायकारक आहे. आम्ही सांगतो ज्या पेशंट्समध्ये हृदयरोग आहे अशा पेशंट्सनी जे मिठाचं प्रमाण आहे ते 3 ग्रॅमपेक्षा कमी घेतलं पाहिजे दिवसभरामध्ये. मग आता ह्याच्यामध्ये आपल्या मार्केटमध्ये 500 मिलीग्रामच्या छोट्या पुड्या येत असतात. आपण पाहू शकतो त्या 500 मिलीग्रामच्या 6 पुड्या आपण जर केल्या तर ते 3 ग्रॅम एवढं मीठ होतं. त्याची क्वांटिटी केवढी आहे ती आपल्या घरातल्या गृहिणीला दाखवून देणे आणि त्याच्यानुसार जे दिवसभरामध्ये जेवण बनते त्याच्यामध्ये तेवढंच मीठ जाईल याचं आपण काळजी घेतली पाहिजे. नक्कीच. आणि बऱ्याचदा आता आपण बघतो की एक लाईफस्टाईल सेट झालं आहे आपलं आजच्या AIच्या काळात. डिजिटल लाईफस्टाईलमध्ये आपण कुठंतरी आपल्या बॉडीकडे लक्ष द्यायला विसरलो, आपण जंक फूडच्या आहारी लागलो आहे. तर ही जी लाईफस्टाईल आहे, कुठली लाईफस्टाईल एका माणसासाठी चांगली ठरू शकते काय सांगाल? ओके, तर आता याच्यामध्ये तुम्ही म्हटलं तसं आजच्या युगामध्ये कॉम्पिटिटिव्ह जग आहे त्यामुळे स्ट्रेस हा फार प्रमाणात आहे आणि त्याचा अपाय आपल्याला होत आहे. आता याच्यामध्ये डिसिप्लिन्ड, कंपॅशन आणि हार्डवर्क या 3 गोष्टी जर आपल्या लाईफमध्ये असेल तर आपण यशस्वी होऊ शकतो. पण हे करत असताना, ह्या गोष्टी पाळत असताना स्ट्रेस मॅनेजमेंट हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आता स्ट्रेस मॅनेज करताना मी 3 गोष्टी फार इम्पॉर्टंट या बाबतीत आहेत. ते म्हणजे आपला डाएट जो नियमित पाहिजे, दुसरं म्हणजे चांगले मित्र आणि त्यांच्याबरोबर काहीतरी रोज फिजिकल रेग्युलर ॲक्टिव्हिटी केली गेली पाहिजे, जसं की वॉकिंग आहे, रनिंग आहे किंवा सायकलिंग आहे. आमचा सायकलिंगचा ग्रुप आहे त्यामध्ये नगरमधील आम्ही डॉक्टर ऑलमोस्ट 30 ते 40 किलोमीटर सायकलिंग करतो मॉर्निंगमध्ये आणि त्याचा जो ड्युरेशन असतो तो ऑलमोस्ट एक
1.5 ते 2 तासांचा असतो. पण एवढा वेळ नाही. पण आम्ही मेडिकल स्टुडंट्स म्हणून किंवा एक मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून आमच्या जे बुक्समध्ये लिहिलेलं आहे तर ते असं आहे की ॲटलिस्ट तुम्ही एक 30 मिनटं स्वतःसाठी काढली पाहिजेत आपल्या व्यायामासाठी, आणि ते आठवड्यातनं ॲटलिस्ट 5 वेळा तरी केलं गेलं पाहिजे.